वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज म्हणजे आज किती तारीख आहे? आज 13 का 14 तारीख आहे आणि उद्या आम्हाला गावाला जायचं आहे आणि मग वापस मी आत्ता जाणार आहे मामाच्या गावाला वापस. भले तिथं कुणीच नाही आहे पण ते थोडं सामान राहिले ते त्याच्यासाठी चाललं आहे. आमचं घर आहे मग कपडे वाळू घातले तर छान नाही दिसणार. गीता काय खडकाला मावशीला भेटणे बाई मला 4-5 दिवस म्हणली गीता कुठे आहे गीता 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 कुठे आहे येते बाबा आता आम्ही आलोय मम्मीच्या आत्याच्या घरी. आम्ही आता मम्मीच्या आत्याच्या घरापासून निघलोय आणि आता चाललं दुसरं लोकेशन. नेक्स्ट लोकेशन आहे मम्मीच्या आजीचं गाव, म्हणजेच माझ्या मामाचं गाव, जिथं एवढे दिवस राहून आलोय तिथं वापस जायचं. थोडं ऑकवर्ड वाटतं. ऑकवर्ड म्हणजे इमोशनल वगैरे, पण हॅपी राहायचंय. एक वेळ इथं किती गर्दी होते, धिंगाणा राडा, सगळं मोकळं आहे, कुठंच कोणी नाही. सगळे गेले असतील का आपल्या कामाला. हो कोरडं सगळं मोकळं मोकळं दिसायला लागलं की सगळं भरलेलं होतं घर. आम्ही वापस निघालोय. आम्ही आलोय आमच्या रानात. रानात म्हणजे गाय हे चिंचाचं झाड, सगळं कोरड आहे. तर बघा तिथं फुलं आहेत गुलाबाची. एवढ्या उन्हाचे टॅन करून घ्यायचे काम करतोय. हमने सनस्क्रीन लगाई है. सनस्क्रीन काळा काळा आहे तरी पण सनस्क्रीन लावायची. मोठे मोठे चिंच आहेत. ही चिंच माझ्या बाबाची. नाही ते चुकीच होतं. मग अशी जे बोललात ते बाप्पाचा नाही बापाचा. माझ्या सगळीकडून चिंच चिंच कुणाच्या? हिरव्या हिरव्या माझ्या बापाच्या. बाप नाही म्हणायचं. गाईज उन्हामध्ये ग्लो वेगळाच येतोय पण टॅन पण तेवढंच होतंय. एवढं लांबपर्यंत आलंय पण व्ह्यू छान दिसतोय. हा लांबपर्यंत आला पण नाही दिसणार. तुम्हाला माहिती आहे आम्ही आता मम्मीच्या आजीकडे गेलो तर तिथं आहे ना, म्हणजे एवढे दिवस त्या हे करत होत्या, म्हणजे त्या बाई बोलत होत्या की ओरडत होत्या, त्यांच्या घरात येऊन देत नव्हत्या, म्हणजे कालवा होता खूप. तर असे चिडचिड होते ना म्हाताऱ्या माणसाची. आणि आज आम्ही गेलतो तर मम्मीच्या गळ्यात पडून असं म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की कोणीच नाही आहे त्यांना ओरडायला पण. आणि त्यांच्यासोबत म्हणजे सगळ्यांनाच वाटतं ना. हे ना बाबांनी सांगितलं हे 2 घ्यायचे आणि हे एकमेकाला हे केल्यावर ह्याच्यातून आग निघते, म्हणजे स्पार्कल निघतं रात्रीचं. तर ह्याच्यात बघा आम्ही दगड टाकतो. बोर आहे आणि आवाज आहे का म्युझिक. माय गॉड, असं वाटतं साऊंड इफेक्ट आहे. कसला डेंजर साऊंड इफेक्ट झाला. गाईज आवाज आला का नाही माहित नाही पण काय खतरनाक आवाज होता. हे वालं पाणी जे आहे ना ते खरंच प्युअर वॉटर लागतं. ह्याचं मिनरल वॉटर
वाव काय भारी येतं पाणी. जाऊ दे तसं जाऊ दे माझ्या पायावर ये. मागे सरक चिखल होईल. आणि काहीच असं वाटत पण नाही की गावाकडचं पाणी म्हणजे आम्हाला इथलचं पाणी सूट नाही होत ना, पण आमच्या रानात जे मिनरल वॉटर आहे ना खतरनाक वाला, खूप गोड लागतं आमचं पाणी. मी आता पिऊन बघणार आहे. झाली का खराब पाणी निघून गेले. थांब ना. हे हात टाकून अजून खराब करतोय. नाही लाईन मधलं येऊ द्या. आज काय चालू आहे तुझं? भांडे कोंडे खेळत आहे का? लेक किती छान फाउंटेन दिसतंय. आम्ही ताळेक बघितलेली साधी लेक. मध्ये पाणी घेतलंय. दाले 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 पूर्ण बुडाच पिऊ नको. एकदम गोड लागतंय. माती हे आम्ही लावलेले झाड आहेत. ते आपलं केळीचं झाड पण, त्याला खूप वेळा केळ्या येऊन गेलेले आहेत की किती छान लागतात त्या गोड. आणि आंबे बघा. इकडे 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 आती आती. आणि हे झाड, ते ह्याचं झाड कुठे गेलं? ते फणसचं झाड आहे. ते पारिजातकचं झाड आहे वाटतं. इकडे माझ्या नावाचं झाड आहे. किती आंबे. आउच. आती. ओ मेहनत के आंबे. मेहनत के आंबे. टोमॅटो आहेत, वांगे आहेत. हा. वांगे आहेत ते येलो. टोमॅटो ते काढले नाही मुळे झाले. तर हे आहेत त्या ह्याचे लिंबाच्या झाडाचे. आणि बाबा बोलले ह्याने डोक्यात हाणायचं कुणाच्या पण. बिहाइंड द सीन बघा काय चालू यांचं. अरे तुला नाही उचलायचं. बाबा उचलणार. बसते बसते चला. मी करू शकते, अंशुल करता येत नाही नीट. अरे 5 मिनिटं काय करू. खांद्यावर घ्या, खांद्यावर तर घ्या ना. नप नप मम्मी उठ. तर गाईज आम्ही तिकडून आलो एवढं लांबून चलत थांबा, मला सोडून चाललात. अंत असती प्रारंभ दाखवणं. ते मग कशीच दिसतंय. ही प्रारंभ की सुरुवात है. उलट दिसतंय. ते सेल्फी याने दिसलंय. बाय बाय रान. तसं रान लय लांब आहे, पण एवढं चलत आलोय आम्ही. हे आमचे म्हणजे बाबाच्या काकाचं आणि त्यांचं रान आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही आता चाललोय वापस आमच्या घरी. तर खूप खुशी होती आहे की वापस घरी चाललोय. ते आताच निघलोय आणि एक्साइटमेंट बघा मम्मीची. तू बघा किती छान दिसत. इथून उडी मारल्यावर माणूस राहील का नाही? नाही पण इथून उडी मारल्यावर राहू शकतो ना. इथून मारल्यावर राहू शकतो, पण तिकडून काय होईल? जखमी तो माणूस चालला उडी मारायला. नाही रे, रस्ता आहे वाटतं. ठोकली. ट्रेन थांबली. तर गायज दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि माझ्या डे 6 मामाचं लग्न, त्याच्यासाठी वेट करा. तो 5 डेजनी येणार आहे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.